नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत शेतीविषयक कायदे। 5 जून 2020 रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतीविषयक 3 वेगवेगळे वटहुकूम जारी करण्यात आलेले आहेत। घटनात्मक तरतूद पाहता कलम 123 नुसार, ठीक आहे, घटनेतील कलम 123 नुसार राष्ट्रपती वटहुकूम जारी करू शकतात आणि ते वटहुकूम म्हणजे एक प्रकारचा कायदा असतो आणि असे शेतीविषयक 3 कायदे केंद्र सरकारने आपल्या देशामध्ये लागू केलेले आहेत। हे 3 कायदे आणण्यापाठीमागे केंद्र सरकारचा असा उद्देश आहे की शेतकऱ्यांना एक ओपन मार्केट उपलब्ध करून द्यावं, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर उपलब्ध व्हावा, शेतकरी आपला कृषी माल कोणत्याही ठिकाणी विकू शकेल अशा प्रकारचं स्वातंत्र्य शेतकऱ्यांना बहाल करून द्यावं आणि शेतीविषयक विकास घडवून आणावा। ह्या अनेक उद्देशासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने हे कायदे लागू केलेले आहेत। परंतु या कायद्याविरुद्ध भारतामध्ये प्रचंड आंदोलन उभं केलं गेलेलं आहे। ठीक आहे, भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, त्यातही महत्त्वाचं म्हणजे उत्तर भारतात जर पाहिलं आपण तर आंदोलनाची तीव्रता ही आपल्याला जास्त पाहायला मिळते। जसं की पंजाब असेल, हरियाणा असेल, या राज्यांमधून ट्रॅक्टर किंवा ट्रक घेऊन दिल्लीकडे निदर्शने केली गेलेली आहेत, प्रचंड विरोध दर्शवलेला आहे। हे कायदे मागे घ्यावेत यासाठी कन्व्हिन्स केलं जात आहे, गव्हर्नमेंटला प्रचंड आंदोलन केलं जात आहे। तर केंद्र सरकारचा जो इथे उद्देश आहे तर खरोखर तो उद्देश या कायद्यातून साध्य होतो का? आणि जर समजा ह्या कायद्याच्या माध्यमातून विकास होणं हे शक्य असेल तर शेतकरी ह्या कायद्याला विरोध का करत आहेत? ठीक आहे, हे सर्व मुद्दे जाणून घेण्यासाठी आपल्याला हे 3ही विधेयक हे चांगल्या प्रकारे डिस्कस करावे लागतील। तर हे विधेयक डिस्कस करण्यापूर्वी मित्रांनो, आपण सुरुवातीला हे बघू की भारतात या 3 कायदे येण्यापूर्वी ॲग्रिकल्चर मार्केट हे कशा प्रकारे रेग्युलेट केलं जात होतं। ॲग्रिकल्चर मार्केट रेग्युलेट करण्यासाठी आपल्याकडे यापूर्वी APMC ॲक्ट नावाचा जो कायदा आहे तो कायदा लागू होता आणि ह्या APMC ॲक्टच्या माध्यमातून भारतातला कृषी व्यापार हा रेग्युलेट केला जात होता। तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण सुरुवातीला APMC ॲक्ट बघू, त्यानंतर आपण हे 3ही कायदे बघू की ज्या कायद्याच्या माध्यमातून एक प्रचंड आपल्या देशामध्ये आंदोलन निर्माण झालेलं आहे। बघूयात आपण APMC ॲक्ट। APMC ॲक्ट म्हणजेच ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी ॲक्ट 1963, यालाच आपण मराठीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा असं म्हणतो। मित्रांनो, हा कायदा 1963 मध्ये प्रत्येक घटक राज्यांमध्ये लागू करण्यात आलेला होता। आता हा कायदा येण्यापूर्वी भारतामध्ये कृषी मालाचा जो व्यापार व्हायचा तो कशा प्रकारे होत होता? तर याच्यामध्ये असं होत होतं की शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये माल घेतला की तो कृषी माल शेतकरी विशिष्ट एखाद्या शहरामध्ये विकण्यासाठी नेत होतं आणि त्या शहरामध्ये जे काही व्यापारी वर्ग कृषी माल विकत घेत होते, खरेदी करत होते, ते व्यापारी वर्ग त्या शेतकऱ्यांचं प्रचंड शोषण करत होते, कारण की योग्य दर शेतकऱ्यांना तिथे उपलब्ध होत नव्हता आणि त्यामुळेच त्या व्यापारी वर्गावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी तेव्हाच्या गव्हर्नमेंटनी अशा प्रकारचे APMC ॲक्ट आणले आणि APMC ॲक्ट आणून गव्हर्नमेंटनी या ठिकाणी काय केलं तर प्रत्येक शहरामध्ये, थोडक्यात आपण असं म्हणू जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक असं मार्केट उभं केलेलं आहे। ठीक आहे, मार्केट, आणि त्या मार्केटमध्ये व्यापारी वर्गांना लायसन्स देण्याला सुरुवात केली। एक्झॅक्टली, म्हणजे जसं की समजा आपण म्हणू की एक कंपनी आहे, आता पार्लेजी कंपनी आहे, मग पार्लेजी कंपनीला बिस्किट तयार करण्यासाठी प्रचंड गहू लागणार आहे। ठीक आहे, मग तो गहू ओपन मार्केटमधून घेण्यापेक्षा गव्हर्नमेंटनी APMC कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बंधनकारक केलं की तुम्ही तो गहू किंवा तो कृषी माल विशिष्ट एका मार्केटमध्येच विकायचा आणि त्या कंपनीला हे कंपल्सरी केलं की प्रत्येक कंपन्यांनी त्यांच्यासाठी लागणारा जो कृषी माल आहे तो विशिष्ट त्या मार्केटमधून घ्यायचा। मग अशा वेळेस काय झालं तर प्रत्येक कंपनीने आपले एजंट त्या मार्केटमध्ये नियुक्त केले। एक्झॅक्टली, ते मार्केट म्हणजेच APMC मार्केट। ठीक आहे, आता ह्याच APMC मार्केटला उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी मंडी असंही म्हटलं जाते, ठीक आहे, किंवा बाजार समिती असंही म्हटलं जाते। क्लिअर? मग आता ह्या मार्केटमध्ये जेव्हा काही एजंट, कंपन्यांचे एजंट येतील तेव्हा त्या प्रत्येक एजंटला परवाना कंपल्सरी होता। परवाना घेतल्याशिवाय त्या मार्केटमध्ये कृषी माल विकत घेता येत नव्हता। अशा प्रकारचं APMC मार्केट तयार करण्यात आलं आणि मग ह्या APMC मार्केटमध्ये शेतकरी आपला कृषी माल विकत होते। कृषी माल विकताना त्याची पद्धत काय होती तर शेतकरी जेव्हा कृषी माल घेऊन येतील त्या मार्केटमध्ये तेव्हा त्या मालाचा इथे लिलाव केला जायचा। ठीक आहे, काय केलं जायचं? लिलाव, बरोबर आहे, मालाचा लिलाव केला जायचा आणि लिलाव करत असताना इथे 2 प्रकारच्या किमती असायच्या, प्राइस।
ठीक आहे. एक की ज्याला आपण म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राईस MSP, की जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जाहीर केली जायची. ठीक आहे. आणि एक अशा प्रकारचं एक आपण म्हणू शकतो किंवा एक खुला भाव, ठीक आहे, खुल्या किमती किंवा खुला भाव असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. MSP ही अशी आहे की जी केंद्र सरकार जाहीर करायचं. साधारणतः केंद्र सरकार वेगवेगळ्या 22 पिकासाठी MSP जाहीर करते. म्हणजेच काय, समजा आपण म्हटलं गहू, जर समजा सेंट्रल गव्हर्नमेंटनी गव्हासाठी MSP जाहीर केली 2000 रुपये, ठीक आहे, 2000 रुपये, तर मग आता या मार्केटमध्ये जेव्हा एजंट लोक गहू खरेदी करतील तेव्हा त्यांनी 2000 रुपये किंवा त्यापेक्षा वर किमतीनेच गहू खरेदी केला पाहिजे. त्यामुळे झाला असं की शेतकऱ्यांचा फायदा होऊ लागला. म्हणजे APMC मार्केट येण्यापूर्वी जिथे शेतकऱ्यांना ओपन मार्केटमध्ये 1000 रुपये किंवा मग 1500 रुपये, 1200, 1100, 800, 900 रुपये क्विंटलनी गहू द्यावा लागायचा, तिथेच APMC मार्केट आल्यामुळे केंद्र सरकारचा हमी भाव मिळाला आणि शेतकऱ्यांच्या गव्हाला किंमत जी आहे ही 2000 रुपये अशी मिळू लागली आणि इथे शेतकऱ्यांचा काहीसा फायदा झाला. परंतु किती पिकांसाठी, तर वेगवेगळ्या 22 पिकांसाठी. याच्या व्यतिरिक्त जी पिकं असतील ती पिकं खुल्या किमतीनं विकली जाऊ लागली. ठीक आहे. खुल्या किमतीनं म्हणजे थोडक्यात मग इथे डिमांड अँड सप्लाय है ना, जितका सप्लाय असेल, जर सप्लाय जास्त असेल तर मग किंमत कदाचित कमी होईल. ठीक आहे. मागणी जास्त असेल आणि सप्लाय कमी असेल तर किंमत वाढेल. म्हणजे डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठा या बेसवर इतर मालांच्या किमती ह्या निश्चित केल्या जायच्या. बरोबर आहे. तर ही सिस्टीम होती त्यावेळेस. क्लिअर. MSPची अंमलबजावणी ह्या APMC मार्केटच्या माध्यमातून इथे केली गेलेली आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या की ह्या मार्केटचा काही वर्ष बऱ्यापैकी फायदा शेतकऱ्यांना झाला. परंतु कालांतराने काय झालं, तर ह्या ज्या कंपन्यांनी परवाना घेतलेला होता, ज्या एजंटनी परवाना घेतलेला होता, त्या एजंटनी तिथे गटबाजी करायला सुरुवात केली. म्हणजे काही असे एजंट, प्रत्येक कंपन्यांचे एजंट एकत्र यायचे आणि त्यांनी ते ठरवायचे की बाबा विशिष्ट एखाद्या मालाचा जो भाव आहे तो 1500 रुपयाच्या वर न्यायचा नाही. एक्झॅक्टली अशा प्रकारची गटबाजी इथे होऊ लागली. म्हणजे इथे काय केलं जायचं की त्यांच्याकडून ठरवलं जायचं की कोणीच शेतकऱ्याचा माल 1500च्या वर घेणार नाही. मग असं जर केलं तर इथे काय व्हायचं की शेतकऱ्यांना जो किमान हमीभाव मिळाला पाहिजे तोही मिळत नव्हता. मग ज्यावेळेस एजंटकडून किमान हमीभावही मिळत नाही, अशा वेळेस खरं तर केंद्र सरकारने त्या ठिकाणी येऊन तो कृषी माल त्या हमीभावामध्ये विकत घेणं अपेक्षित होतं. परंतु काही प्रमाणात केंद्र सरकारकडून ते केलं जायचं आणि काही प्रमाणात केलं जात नव्हतं. म्हणून ही जे APMC मार्केट आहे इथे सुधारणा करणं हे आवश्यक होतं. किंवा काही वेळेस असंही होत होतं, लक्षात घ्या मित्रांनो, की हे जे कंपनीचे एजंट आहेत, हे कंपनीचे एजंट शेतकऱ्यांकडून 1500 रुपये क्विंटलनी माल घ्यायचा आणि वर कंपनीला तो कदाचित 2000 रुपये क्विंटलनी दाखवायचा, 2000 रुपये क्विंटलनी द्यायचा. अशाही पद्धतीने इथे प्रचंड भ्रष्टाचार निर्माण झालेला होता. म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मते या सिस्टीममध्ये रिफॉर्म्स आणणं आवश्यक होतं आणि ते खरोखर रिफॉर्म्स आवश्यक होते. आणि असे रिफॉर्म्स होतील अशा प्रकारचे 3 कायदे सेंट्रल गव्हर्नमेंटनी लागू केलेले आहेत. एक मुद्दा आपण इथे क्लिअर करू की सेंट्रल गव्हर्नमेंट कृषी विषयक कायदे करू शकते का? ठीक आहे. घटनात्मक तशी तरतूद आहे का? जर आपण इथे पाहिलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचे वेगवेगळे अधिकार आहेत. बरोबर आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला अधिकार प्राप्त होतात, त्याला आपण म्हणतो सेंट्रल लिस्ट. ठीक आहे. आपल्याला 7व्या शेड्यूलमध्ये, ठीक आहे, 7वं जे परिशिष्ट आहे घटनेतील परिशिष्ट, बरोबर आहे, घटनेतील 7व्या परिशिष्टामध्ये एक सेंट्रल लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे. सेंट्रल लिस्टमधील विषयांवर केवळ केंद्र सरकार कायदा करू शकते. त्यानंतर आहे एक स्टेट लिस्ट, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक आहे कॉन्करंट लिस्ट. एक्झॅक्टली म्हणजे त्यालाच आपण असं म्हणतो की ती आहे समवर्ती सूची. बरोबर आहे. मग आणि समवर्ती सूचीमध्ये कॉन्करंट लिस्टमध्ये जे विषय आहेत त्या विषयासंदर्भात कोणीही कायदा करू शकते. सेंट्रल गव्हर्नमेंटही करू शकते आणि स्टेट गव्हर्नमेंटही करू शकते. तर मित्रांनो इथे जर आपण ॲग्रिकल्चर हा जर मुद्दा बघितला आपल्या एक्झामशी रिलेटेड, तर ॲग्रिकल्चर मुद्दा हा येतो स्टेट लिस्टमध्ये. ठीक आहे. कृषी, ठीक आहे, कृषी हा जो घटक आहे तर हा येतो स्टेट लिस्टमध्ये. स्टेट लिस्टमध्ये हा 14व्या क्रमांकाचा घटक आहे किंवा 14व्या क्रमांकाचा तो विषय आहे. ठीक आहे. आणि त्याच्या आता स्टेट लिस्टमध्ये हा कृषी सब्जेक्ट असूनही केंद्र सरकारने यावरती 3 वेगवेगळे कायदे केलेले आहेत. मग केंद्र सरकारला अशा प्रकारचे अधिकार प्राप्त होतात का?
हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला पाहावं लागेल कॉन्करंट लिस्ट, बरोबर, समवर्ती सूची. मित्रांनो, समवर्ती सूचीमध्ये जे विषय दिलेले आहेत त्यामध्ये 33 क्रमांकाचा जो विषय आहे, तर ह्या 33 क्रमांकाच्या विषयामध्ये असं सांगितलं की कृषीविषयक जो व्यापार आहे तर त्या व्यापारासंदर्भातले काही मुद्दे हे समवर्ती सूचीमध्ये विषय 33 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मग जर याचा जर आधार घेतला तर केंद्र सरकार सहज कृषीविषयक किंवा कृषी व्यापार विषयक काही कायदे देशामध्ये निर्माण करू शकते. फर्स्ट. त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा असा आहे की भारतीय संविधानातील कलम 249, ठीक आहे, कलम 249 असा आहे की यामध्ये असं सांगितलं की जर समजा नॅशनल इंटरेस्ट जर लक्षात घेतला, राष्ट्रहित, बरोबर ना, राष्ट्रहिताच्या दृष्टीने केंद्र सरकार राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकते. म्हणून मग लक्षात घ्या, कलम 249, ठीक आहे, आणि समवर्ती सूचीतील विषय 33 या दोन मुद्द्यांच्या किंवा ह्या दोन तरतुदींच्या आधारे केंद्र सरकार कृषीविषयक कायदे तयार करू शकते. आणि याच्यापूर्वी सुद्धा इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1995 गव्हर्नमेंटने हा एक कायदा केलेला होताच. तो कायदा सुद्धा याच तरतुदींचा वापर करून केलेला होता, ठीक आहे, इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1995. आणि त्याच कायद्यामध्ये आता सध्या रिफॉर्म्स केले, तो एक आणि आणखीन 2 असे 3 कायदे गव्हर्नमेंटने नव्याने लागू केलेले आहेत. आता मित्रांनो, लक्षात घ्या की हे जे APMC मार्केट आहे, ह्या APMC मार्केटमध्ये डेफिनेटली आपल्याला सुधारणा करणं आवश्यक होतंच. कारण की इथे जे हा MSP आपल्याला मिळत होता, हा MSP खरं जर पाहिलं तर देशामध्ये जेवढे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या तुलनेत जर आपण इथे पाहिलं तर केवळ 6% शेतकऱ्यांनाच प्रॉपर MSP प्राप्त होत होती, ठीक आहे. म्हणजे 94% शेतकरी असे होते की ते MSP शिवाय आपला कृषीमाल विकत होते, ठीक आहे. म्हणून मग इथे ह्या मार्केटमध्ये अशा प्रकारच्या ह्या सिस्टीममध्ये रिफॉर्म्स होणं आवश्यक होते. मग अशा प्रकारचे रिफॉर्म्स पुढे आलेले ह्या 3 कायद्यामध्ये आहेत का, किंवा मग जर असतील तर शेतकरी त्याला का विरोध करत आहेत, ते सर्व मुद्दे आपण ह्या 3 कायद्यामध्ये डिस्कस करू. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकारने जे 3 कायदे लागू केलेले आहेत ते 3 कायदे म्हणजे कोणते, जसे की पहिला कायदा आहे फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ॲक्ट 2020, ठीक आहे. हा जो कायदा, या कायद्याला मराठीमध्ये आपण शेतकऱ्यांचे उत्पादन, व्यापार व वाणिज्य वाढ व सुलभता कायदा 2020 असं म्हणतो. दुसरा जो कायदा आहे तो म्हणजेच फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑफ प्राइस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस ॲक्ट 2020, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो शेतकऱ्याचे सबलीकरण व संरक्षण, किंमत आश्वासन आणि शेतसेवा कायदा 2020. तिसरा कायदा आहे इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 2020, त्यालाच आपण आवश्यक वस्तू सुधारणा कायदा असं म्हणतो, ठीक आहे. आता हे जे 3 कायदे आहेत, हे या तीनही कायद्यासंदर्भात केंद्र सरकारने वटहुकूम जारी केला 5 जून 2020ला. म्हणजेच 5 जून 2020 पासून हे 3ही कायदे लागू झाले आणि त्याच्यानंतर मग हे कायदे संसदेमध्ये एक विधेयक म्हणून सादर करण्यात आले. आणि या 3 कायद्यापैकी हे जे पहिले 2 कायदे आहेत, हे पहिले 2 कायदे लोकसभेमध्ये 17 सप्टेंबरला पास करण्यात आले, तर राज्यसभेमध्ये 20 सप्टेंबरला पास करण्यात आले, ठीक आहे. आणि हा जो तिसरा कायदा आहे, हा तिसरा कायदा लोकसभेमध्ये 5 सप्टेंबरला आणि राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये 15 सप्टेंबरला आणि राज्यसभेमध्ये 22 सप्टेंबरला संमत करण्यात आले. आणि 3ही कायदे 27 सप्टेंबरला 3ही कायद्यांना राष्ट्रपतींची परवानगी किंवा राष्ट्रपतींची संमती घेण्यात आली, ठीक आहे. कायदे तर ऑलरेडी लागू झालेले होतेच. आता त्यामध्ये आपण पाहू पहिला कायदा की यामध्ये एक्झॅक्टली काय होणार आहे ह्या कायद्यामुळे. बघा मित्रांनो, हा जो कायदा आहे शेतकऱ्यांचे उत्पादन, व्यापार व वाणिज्य वाढ व सुलभता कायदा 2020, या कायद्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंट असं म्हणत आहे की शेतकऱ्याला आता मुक्त व्यापार करता येईल, ठीक आहे. आता शेतकऱ्याला मुक्त व्यापार म्हणजे याचा अर्थ काय, तर याच्यापूर्वी जसं आपण पाहिलं 1963चा कायदा APMC ॲक्टच्या माध्यमातून शेतकरी केवळ APMC मार्केटमध्येच आपला कृषीमाल विकू शकत होते. APMC मार्केटच्या बाहेर त्यांना कृषीमाल विकण्याची परमिशन नव्हती, ठीक आहे. परंतु ह्या कायद्याने काय होईल, आता त्यांना मुक्त व्यापार करता येईल. कोणाला, शेतकऱ्यांना. म्हणजे शेतकरी काय करू शकतील, कोणालाही आपला माल विकू शकतील, बरोबर आहे. कोणालाही म्हणजे कोणत्याही व्यापाऱ्याला शेतकरी आपला माल विकू शकतील, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की ते APMC मार्केटच्या बाहेर जाऊन माल विकू शकतील, ठीक आहे. बाहेर पूर्वी असा APMC मार्केटच्या बाहेर माल विकणं हे कायद्यानुसार म्हणजे प्रतिबंधित होतं. तसाच पुढचा मुद्दा असा आहे की ह्या कायद्याच्या माध्यमातून असं सांगितलं की राज्यांतर्गत आणि आंतरराज्य व्यापारास इथे परमिशन दिली जाईल. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, ते APMC मार्केटच्या माध्यमातून आपल्याला फक्त आपल्याच घटक राज्यामध्ये आणि त्यातही आपल्या जिल्ह्यामध्येच
जे कृषी व्यापार समिती आहे, ठीक आहे, तर तिथे आपल्याला माल विकावा लागायचा. परंतु आता ह्या कायद्याच्या माध्यमातून असं म्हटलं की तुम्ही राज्यात कोणत्याही ठिकाणी माल विकू शकता, तसंच तुम्ही दुसऱ्या राज्यात सुद्धा माल विकण्यासाठी जाऊ शकता. तिसरं असं म्हटलं सेंट्रल गव्हर्नमेंटने की जर समजा हा कायदा लागू झाला तर शेतकऱ्यांकडे व्यापारी स्वतः जातील आणि कृषी माल घेऊन येतील. ठीक आहे, म्हणजे व्यापारी स्वतः गावागावामध्ये जाऊन शेतीमाल विकत घेतील. परिणामी शेतकऱ्यांचा जो वाहतूक खर्च आहे तो वाहतूक खर्च काय होईल, कमी होईल. ठीक आहे, तर या उद्देशासाठी अशा प्रकारचा हा कायदा केंद्र सरकारने लागू केलेला आहे. मग आता याच्यामध्ये समस्या काय आहेत, कशामुळे ह्या कायद्याला विरोध केला जात आहे, तर यामध्ये समस्या पहिली समस्या आहे की APMC मार्केट जे आहे तर याचं महत्त्व कमी होईल. आता लक्षात घ्या मित्रांनो, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या कायद्यामध्ये असं कुठेही सांगितलेलं नाही की APMC मार्केट समाप्त करून मुक्त व्यापाराला आपल्याला चालना द्यायची, असं कुठेही म्हटलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तर सेंट्रल गव्हर्नमेंट इथे हेच सांगत आहे की तुम्ही APM म्हणजे कृषी बाजार समितीच्या बाहेरही माल विकू शकता आणि कृषी बाजार समितीमध्ये सुद्धा तुम्ही माल विकू शकता. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी तुम्हाला आता चान्स असेल. पूर्वी फक्त APMC मार्केटमध्येच विकावं लागायचा, आता APMC मार्केटमध्येही विकू शकता आणि बाहेरही विकू शकता. पण मित्रांनो लक्षात घ्या, शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये धोका दिसत आहे. धोका असा दिसत आहे की APMC मार्केट हळूहळू केंद्र सरकार काय करेल, बंद करून टाकेल. ठीक आहे, आणि APMC मार्केटमध्ये शेतकऱ्यांना आज हमीभाव मिळतो, बरोबर आहे, परंतु जर आपण मुक्त व्यापार केला तर APMCच्या बाहेर जर आपण कृषी माल विकला तर शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार नाही. एक्झॅक्टली, आणि ही जी समस्या आहे हमीभावाची, तर ही समस्या इथे प्रचंड मोठी होत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जर समजा APMC मार्केटच्या बाहेर शेतीमाल जर विकला गेला तर राज्य सरकारला APMC मार्केटच्या माध्यमातून जो टॅक्स मिळत होता तो टॅक्स इथे संपुष्टात येईल. आणि म्हणूनच लक्षात घ्या की पंजाब आणि हरियाणा ह्या राज्यामध्ये गव्हर्नमेंटसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होत आहे ह्या आंदोलनामध्ये. का तर तिथल्या गव्हर्नमेंटचा एक तर टॅक्स जाणार आहे, दुसरी गोष्ट हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये APMC मार्केटमध्ये जास्तीत जास्त उत्पादन विकलं जाते. आता महाराष्ट्राचं जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काय होतं तर ॲक्च्युअलमध्ये की शेतकरी हे APMC मार्केटच्या बाहेरही खूप जास्त माल विकत होते. APMC मार्केटमध्ये अगदी खूपच कमी माल येत होता, जो की APMC मार्केटच्या बाहेर विकण्यास कायदेशीरदृष्ट्या निर्बंध होते. तरीसुद्धा APMCच्या बाहेरच मार्केटमध्ये कृषी माल विकला जायचा. परंतु तरीसुद्धा गव्हर्नमेंट आज सांगत आहे की हा कायदा आणून तुम्ही मुक्त व्यापार करू शकता. खरं जर पाहिलं प्रॅक्टिकली तर याच्या आधीसुद्धा महाराष्ट्रामध्ये इव्हन सगळ्याच घटक राज्यामध्ये APMC मार्केटच्या बाहेरच माल जास्तीत जास्त विकला जात होता. NSSOची आकडेवारी आहे ना, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनची, म्हणजे गव्हर्नमेंटचीच आकडेवारी आहे की MSP या भावामध्ये या APMC मार्केटमध्ये केवळ 6% माल विकला जात होता. म्हणजे ऑलरेडी 94% माल हा APMCच्या बाहेरच विकला जात होता. मग ह्या स्ट्रक्चरची काय आवश्यकता आहे? ठीक आहे, APMC मार्केट ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये रिफॉर्म्स आवश्यक आहेत, परंतु यांनी मात्र त्या रिफॉर्मची जागा घेतलेली नाही. जर गव्हर्नमेंटला खरोखर शेतकऱ्यांचं जर काही भलं करायचं असतं तर गव्हर्नमेंटने काय केलं असतं, ही जी MSP आहे ही MSP कंपल्सरी केली असती. म्हणजे इथे जर समजा गव्हाचा भाव गव्हर्नमेंटने ठरवला 2000 रुपये, ठीक आहे, तर गव्हर्नमेंटने हा 2000 रुपये भाव कंपल्सरी करावा. म्हणजे शेतकऱ्यांनी APMC मार्केटमध्ये गहू विको अथवा APMC मार्केटच्या बाहेर मुक्त व्यापाराच्या माध्यमातून गहू विको. ठीक आहे, 2000 रुपयाच्या कमी कोणत्याच व्यापाऱ्याने त्यांचा गहू घेऊ नये असं जर गव्हर्नमेंट कंपल्सरी केलं तर मग हे रिफॉर्म्स कामा येतील. ठीक आहे, परंतु इथे मात्र तसं होत नाही. उलट गव्हर्नमेंटचं मत असं आहे याच्यामध्ये की APMC मार्केटमध्ये शेतकरी माल विकतात, परिणामी कंपनी टू शेतकरी यांच्या दरम्यान जो एजंट वर्ग येतो त्या एजंट वर्गामुळे शेतकऱ्यांना फारसा भाव मिळत नाही. आणि ओपन मार्केटमध्ये काय होईल, कंपनी डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि शेतकऱ्यांचा माल घेईल. म्हणजे मध्यंतरी जे एजंट आहेत ते एजंट इथे संपुष्टात येतील आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. म्हणजे जिथे एजंट लोक शेतकऱ्यांकडून 1500 रुपये क्विंटल गहू घेतात आणि कंपनीला कदाचित ते 2000 रुपये क्विंटलने देत असतील, तर गव्हर्नमेंटचं मत आहे मुक्त व्यापाराच्या माध्यमातून डायरेक्ट कंपनी काय करेल, शेतकऱ्यांकडून 2000 रुपये क्विंटलने माल घेईल. म्हणजे शेतकऱ्यांना भाव चांगल्या प्रकारे मिळेल, असं गव्हर्नमेंटचं याच्यामधून एक मत आहे. ठीक आहे, परंतु ते कितपत साध्य होईल याच्यामध्ये शंका आहे. दुसरा जो कायदा आहे, या कायद्याला म्हटलं आपण फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑफ प्राइस अश्युरन्स
अँड फार्म सर्व्हिस ॲक्ट 2020, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो शेतकऱ्यांचे सबलीकरण, संरक्षण, किंमत आश्वासन आणि शेत सेवा कायदा 2020. लक्षात घ्या मित्रांनो, या कायद्यामध्ये काय सांगितलं आहे, या कायद्यामध्ये म्हटलं आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला इथे चालना द्यायची आहे गव्हर्नमेंटला. आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय, तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे असं आहे की एक कंपनी आहे. ठीक आहे, ही कंपनी काय करेल, तुमच्याशी म्हणजे शेतकऱ्यांशी, ठीक आहे, शेतकऱ्यांशी करार करेल, ॲग्रीमेंट करेल, कॉन्ट्रॅक्ट करेल. बरोबर आहे. कॉन्ट्रॅक्ट कसा करेल, तर पेरणीपूर्व किंमत निश्चित करेल. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की समजा आपण असं म्हणून जूनमध्ये पेरणी होते. ठीक आहे, जूनमध्ये पेरणी होते. मग जूनमध्ये पेरणी होत असताना कंपनी काय करेल, जून महिन्यातच शेतकऱ्यांकडे जाईल, शेतकऱ्याला अप्रोच करेल आणि शेतकऱ्याला म्हणेल की बा मला तुमच्या शेतातला जे काही माल असेल, समजा सोयाबीन आहे. ठीक आहे, सोयाबीन, तर सोयाबीन मग कंपनी शेतकऱ्याला अप्रोच करेल गावामध्ये जाऊन आणि शेतकऱ्याला म्हणेल की तुमच्या शेतामध्ये सोयाबीन पेरा आणि ते सोयाबीन मग मी तुमच्याकडून विकत घेईल आणि मग किंमत ठरवली जाते, पेरणीपूर्व किंमत ठरवली जाते. मग जर समजा कंपनीने शेतकऱ्याला म्हटलं की बा 4,000 रुपये अशी मी किंमत तुम्हाला देतो. ठीक आहे, 4,000 रुपये. गव्हर्नमेंटचं मत असं आहे की कंपनी डायरेक्ट शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट करेल आणि 4,000 रुपये क्विंटल असा भाव देऊन, जे काय असेल भाव शेतकरी आणि कंपनी यांच्या दरम्यान जे होईल ते, आणि जर समजा असा जर भाव ठरला तर शेतकऱ्यांना एक योग्य प्राईस मिळेल आणि कंपनी आणि शेतकरी यांच्या दरम्यान जे एजंट लोक आहेत ते एजंट लोक संपून जातील. आणि मग पुढे कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर जेव्हा शेतकऱ्याचं पीक येईल, पीक आल्याच्या नंतर मार्केटमध्ये जर सोयाबीनचा भाव जर 3,000 रुपये असेल तर कॉन्ट्रॅक्ट केलेल्या शेतकऱ्याला मात्र 4,000 रुपये मिळेल. एक्झॅक्टली. तर अशा प्रकारचं हे एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला चालना देण्यासंदर्भातला हा एक कायदा तुम्हाला पाहायला मिळेल. एक्झॅक्टली. म्हणजे इथे आपण असं म्हटलं की शेतकरी आणि कंपनी यांच्या मध्यस्थी असणारे जे एजंट आहेत ते इथे संपुष्टात येतील. परिणामी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकेल आणि गॅरंटी मिळेल. एक्झॅक्टली अशा प्रकारचं ह्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. परंतु प्रॉब्लेम इथे असा आहे की जर समजा त्यावेळेस मार्केटमध्ये, ओपन मार्केटमध्ये सोयाबीनचा भाव जर 5,000 रुपये असेल तर मग कॉन्ट्रॅक्ट तर इथे 4,000चा केलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तर मग इथे मात्र शेतकऱ्यांचं काय होईल, नुकसान होईल. किंवा जर असं झालं कदाचित की 4,000 रुपये कॉन्ट्रॅक्ट ठरला, बरोबर, पण मार्केटमध्ये 2,500 रुपये क्विंटलने सोयाबीन चाललं किंवा 2,500 रुपये क्विंटलने सोयाबीन चाललं, तर मग अशा वेळेस कंपनी खरोखर माल घेईल अथवा घेणार नाही. आणि जर कंपनीने जर समजा माल घेतलाच नाही तर मग अशा वेळेस काय करायचं. ठीक आहे, इथे शेतकऱ्यांचं नुकसान होईल किंवा मग शेतकऱ्याला संरक्षण कसं दिलं जाईल. ठीक आहे ना, या संदर्भात फारसं काही इन्फॉर्मेशन आपल्याला कायद्यामध्ये पाहायला मिळत नाहीत. इव्हन याच्यामध्ये काय समस्या आहेत लक्षात घ्या मित्रांनो. एक तर हमी किमतीचा इथे पण अभाव आहे. बरोबर आहे. आज आपल्याला असं वाटतं की बा 4,000 रुपये क्विंटल हा भाव मिळेल. ठीक आहे, पण खरोखर मिळेल का याची शाश्वती मात्र अजिबात नाही. ठीक आहे, कारण की शेतकरी हे गरजू आहेत. ठीक आहे, उद्योजक लोक हे गरजू नाहीत. त्याच्यामुळे काय होते की उद्योजक लोक आज माल घेतील, आणखीन 2 वर्षांतर कदाचित म्हणतील शेतकऱ्यांना किंवा जर तुम्ही आम्हाला 2,000 रुपये क्विंटल देसाल तरच आम्ही माल घेऊ, नाही तर घेणार नाही. 1,500 रुपये क्विंटल द्याल तरच आम्ही माल घेऊ किंवा घेणार नाही. बरोबर आहे. आणि शेतकऱ्यांना आपला माल इथे म्हणजे घरी राखून ठेवणं हे मात्र पॉसिबल नसते. एक्झॅक्टली. इवन छोटे जे शेतकरी असतात, लहान शेतकरी जे असतात, तर लहान शेतकऱ्यांना हे मात्र पॉसिबलच नाही. आता भारताची जर सिच्युएशन पाहिली आपण तर भारतामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे एक ॲव्हरेज जर पाहिला आपण तर 1 हेक्टर 2 हेक्टर अशी शेती आहे. मग 1 हेक्टर किंवा 2 हेक्टर शेती, 2 एकर 3 एकर, ठीक आहे, 2, 3 किंवा 4 एकर, 5 एकरपर्यंत जास्तीत जास्त. मग असा 5 एकर शेती असणारा व्यक्ती हा कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट करायला जाणारच नाही. ठीक आहे, प्रचंड इथे समस्या निर्माण होतील. एक्झॅक्टली. आणि कदाचित असं होऊ शकते की कंपनी ही संपूर्ण एका गावाबरोबर तशा पद्धतीचा कॉन्ट्रॅक्ट करेल, परंतु तो कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कसा होईल, तो कॉन्ट्रॅक्ट कंपनी पूर्ण करेल की नाही करेल, बरोबर आहे, योग्य भाव देईल का नाही देईल. ठीक आहे, तर असा हमी भाव मात्र या माध्यमातून सुद्धा प्राप्त होत नाही. जर तसं पाहायला गेलं तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ही चांगली आहे, परंतु त्याच्यासाठी हमी भाव असणं आवश्यक आहे. गव्हर्नमेंटने जर समजा ठरवलं की कॉन्ट्रॅक्ट करत असताना जे पिकं आहेत तर त्या विशिष्ट पिकाचा विशिष्ट इतका भाव, त्यापेक्षा कमी कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला करता येणार नाही, जर असं जर गव्हर्नमेंटने जर इथे काही निश्चित केलं तर मग मात्र याचा काहीसा फायदा होऊ शकतो. समजा जसं की सोयाबीनचा हमी भाव ठरवला 4,000, मग गव्हर्नमेंटने जर समजा असं इथे सांगितलं की कंपनी आणि शेतकरी कॉन्ट्रॅक्ट करतील पण सोयाबीनचा भाव हा 4,000च्या कमी असूच नाही,
हे जर कंपल्सरी केलं तरच ह्या कायद्याचा फायदा होऊ शकतो, अदरवाईज या कायद्याचा फायदा होणार नाही. पण लक्षात घ्या, हा जो दुसरा कायदा आहे, हा दुसरा कायदा थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला चालना देणार आहे. ठीक आहे, पहिला जो कायदा आहे हा पहिला कायदा ओपन मार्केट, राज्यांतर्गत आणि आंतरराज्य व्यापार याला चालना देत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि हा तिसरा जो कायदा आहे इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 2020, तर या कायद्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, हा जो कायदा आहे हा कायदा ॲक्च्युअलमध्ये 1995ला आलेला कायदा आहे. हा 1955ला इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट, बरोबर आहे. इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट हा 1955ला आलेला आहे. या कायद्यामध्ये सुधारणा केली 2020ला. आता हा जो कायदा आहे ह्या कायद्यामध्ये पूर्वी काय सांगितलं जायचं, म्हणजे 1955ला याच्यामध्ये काय होतं, तर 1955ला त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की शेतकरी असो किंवा व्यापारी असो हे कृषी मालाचा साठवणूक करणार नाहीत, म्हणजे साठेबाजी, थोडक्यात आपण असं म्हणू साठेबाजी, बरोबर आहे. साठेबाजीला विरोध करणारा हा कायदा होता. कारण की साठेबाजीने काय होते, तर अनावश्यक वेळी वस्तूच्या किमती वाढतात आणि काही वेळेस वस्तूच्या किमती कमी होतात. म्हणजे जसं की लक्षात घ्या, जेव्हा शेतकऱ्यांकडे माल येतो, कृषी माल जेव्हा शेतकऱ्यांकडे येतो तेव्हा कृषी मालाच्या किमती खूपच कमी असतात आणि मग व्यापारी काय करतात, तर तो कृषी माल कमी किमतीत विकत घेतात, त्याची साठेबाजी करतात, मार्केटमध्ये तो माल उतरवत नाहीत. परिणामी मार्केटमध्ये मालाचा अभाव असतो. ठीक आहे, सप्लाय कमी असतो आणि मग त्या मालाच्या किमती वाढतात. ठीक आहे, प्रचंड वाढतात आणि मग प्रचंड किमती वाढल्या की मग तो व्यापारी काय करतो, आपला कृषी माल मार्केटमध्ये विकायला आणतो. अशा वेळेस त्या व्यापाऱ्याला प्रचंड बेनिफिट मिळतो, परंतु शेतकऱ्याला मात्र मिळत नाही. ठीक आहे, अशा प्रकारच्या साठेबाजीला विरोध करणारा आणि ती साठेबाजी संपवणारा हा कायदा 1955ला भारत सरकारने तेव्हा लागू केलेला होता. या कायद्यामध्ये आत्ताच्या गव्हर्नमेंटनी रिफॉर्म्स आणले, सुधारणा केले आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं की विशिष्ट परिस्थितीतच साठेबाजांवर नियंत्रण प्रस्थापित केले जाईल, बरोबर आहे. म्हणजे ही जी साठेबाजी प्रतिबंधित केली होती त्या साठेबाजीला आताच्या गव्हर्नमेंटनी परमिशन दिलेली आहे. त्यामध्ये असं म्हटलं की जर देशामध्ये युद्ध असेल किंवा दुष्काळ असेल किंवा जर भाववाढ झाली असेल, प्रचंड भाववाढ होत असेल किंवा नैसर्गिक आपत्ती जर निर्माण झाली असेल तर फक्त अशाच परिस्थितीमध्ये तुम्हाला साठेबाजी करता येणार नाही. ठीक आहे, अदर सिच्युएशनमध्ये मात्र तुम्हाला साठेबाजी करता येईल. आणि याच्यातून गव्हर्नमेंटचं असं मत आहे की शेतकरी काय करतील, आपला जो कृषी माल आहे त्या कृषी मालाची साठेबाजी करतील आणि मग जेव्हा भाव वाढेल तेव्हा शेतकरी काय करतील, ते पीक मार्केटमध्ये विकतील आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा गव्हर्नमेंट करत आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला ऑलरेडी माहीत आहे की हे होणं इम्पॉसिबल आहे. कारण शेतकरी आपल्या मालाची साठेबाजी करूच शकत नाही. शेतकऱ्यांची तशी परिस्थिती नाही, बरोबर आहे. शेतकऱ्यांना कृषी माल आल्यानंतर 15 दिवससुद्धा फारसे मिळत नाहीत, त्यांना तो कृषी माल विकावा लागतो. जर आपलं साधं महाराष्ट्रातलं जर उदाहरण आपण घेतलं, ठीक आहे, जून जुलै महिन्यामध्ये जर सोयाबीनची पेरणी झाली, ठीक आहे, आणि ती जर ऑक्टोबर महिन्यामध्ये जर सोयाबीनचं जर हार्वेस्टिंग झाली, सोयाबीन जर घरी आलं, तर नोव्हेंबर महिन्याच्या आतच किंवा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी येण्यापूर्वीच शेतकऱ्यांना आपलं सोयाबीन विकावं लागते. आणि मग इथे काय होईल, तर व्यापारी वर्ग काय करेल, मग शेतकऱ्याचं हे जे सोयाबीन आहे, हे सोयाबीन किंवा गहू किंवा जे काही पिकं असतील ते पिकं कमी भावामध्ये विकत घेतील आणि त्याची साठेबाजी करून ठेवतील आणि तो माल मार्केटमध्ये आणणारच नाहीत काही महिने. आणि मग जर समजा मार्केटमध्ये त्या मालाचा तुटवडा पडला तर जे गहू शेतकऱ्याकडून 1,500 रुपये क्विंटलने घेतले तेच गहू व्यापारी वर्ग काय करतील, साठेबाजी करून ठेवतील आणि 3-4 महिन्यानंतर तोच गहू 3,000-3,500 रुपये क्विंटलनी मार्केटमध्ये विकतील. म्हणजे होईल का याच्यामध्ये, तर शेतकऱ्याला जे बेनिफिट मिळायला पाहिजे ते मिळणारच नाही, पण व्यापारी वर्गाला मात्र बेनिफिट डेफिनेटली याच्यातून मिळेल. त्यामुळे या कायद्याचं तर अजिबात समर्थन करता येणार नाही. या कायद्यातून तर असं दिसतच नाही की गव्हर्नमेंटला खरोखर शेतकऱ्यांची काळजी आहे, बरोबर आहे. असो, परंतु ह्या वेगवेगळ्या 3 मुद्द्यांसाठी हे 3 कायदे आलेले आहेत. हा पहिला कायदा काय सांगतो, मुक्त व्यापार, कृषी मालाचा देशांतर्गत मुक्त व्यापार, कुठेही विका, कोणत्याही व्यापाऱ्याला कोणत्याही कंपनीला माल विका. इथे म्हटलं की कंपनी सोबत शेतकरी डायरेक्टली कॉन्ट्रॅक्ट करू शकतील आणि इथे असं म्हटलेलं आहे की शेतकरी साठेबाजी करू शकतील.
पण ॲक्च्युअलमध्ये शेतकऱ्यांकडून साठेबाजी करणं पॉसिबल नाही, ते व्यापारी वर्गालाच त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो सध्यापुरतं इतकं पुरेसं आहे. याच्यानंतर जे काही करंट अफेअर असेल त्याच्याशी रिलेटेड आणखी आपण मुद्दे बघू. तत्पूर्वी जर तुम्हाला PSI STA ASO आणि राज्यसेवेची जर बॅच लावायची असेल तर तशी बॅच आपली सुरू आहे. इवन पोलीस भरती क्लास 3 लेवलची जर बॅच लावायची असेल तर तीसुद्धा अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे. ऑफलाईन बॅच चालू आहे, 1 डिसेंबरपासून बॅचेस सुरू झालेल्या आहेत. भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.